बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती, तर सुभाष देसाईंची सचिव आणि आदित्य ठाकरेंची सदस्यपदी नियुक्ती। राज्य सरकारची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। भाजपच्या पक्ष कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। दौऱ्याच्या माध्यमातून सीएम निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता। आज सकाळी मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबत। प्रत्येक वॉर्ड संदर्भात चाचपणी सुरू। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार। प्रभारी शेणीथल्ला यांची घोषणा। मनसेची असलेल्या मतभेदांमुळे काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। सोलापुरात भाजपचा शिंदेंना धक्का। शिवसेनेचे दिग्विजय बागल हजारो कार्यकर्त्यांसह करणार भाजपमध्ये प्रवेश। पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना अंतरिम जामीन मंजूर। खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी जामीन। माझ्या मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार। कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचा टीकाकारांवर निशाणा। मुलाच्या वाढदिवसादिवशी नागपुरात भाजप पदाधिकारी सचिन साहूंची हत्या। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली आहे। सुभाष देसाई यांची सचिवपदी निवड करण्यात आली, तर आदित्य ठाकरेंची सदस्यपदी 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। पराग आळवणी शिशिर शिंदेंची 3 वर्षांसाठी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य शासनाकडून शासन निर्णय काढून ही घोषणा करण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक हे जुना महापौर बंगला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोर जे आहे तिथे उभारण्यात येत आहे। तर बांधकाम जे आहे ते सध्या निर्माणाधीन आहे आणि त्या संदर्भात आता राज्य सरकारने अधिकृत जो शासन निर्णय आहे GR आहे तो काढलेला आहे। त्यानुसार आता या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच तिथे करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांची देखील तिथे सदस्य म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सुभाष देसाई जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांना या स्मारकाचे सचिव म्हणून तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिशिर शिंदे जे आहेत त्यांची देखील तिथे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भाजपचे आमदार पराग आळवणे यांची देखील तिथे 3 वर्षाकरता नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाचे सचिव प्रधान आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांची देखील या ट्रस्टवरती जी आहे त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक जे आहे ते कधी निर्माण याची उत्सुकता जी आहे ती शिवसैनिकांना आहे। उद्या 17 नोव्हेंबर रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्ताने पुन्हा हा प्रश्न जो आहे तो विचारला जात आहे। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार हे स्मारक जे आहे ते पुढच्या वर्षी लोकार्पण जे आहे ते लोकार्पणासाठी सज्ज होणार असल्याची माहिती मिळते। मात्र सध्या यात राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची राज्य सरकारने अधिकृतरित्या निर्णय काढून जे आहे ती घोषणा केलेली आहे। निश्चितच उदय, हे स्मारक पुढच्या वर्षी येणार आहे, पण याच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती झाल्याची माहिती उदयकडून मिळाली आहे। उदय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांच्या हस्ते भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील करण्यात येणार आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा संभाजीनगर दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। तर एक मोठी बातमी पाहूयात। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर आलाय। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे।
तर जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून गृहपाठ सुरू झालाय। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड संदर्भातील चाचपणी मनसेकडून केली जाते। दरम्यान काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिल्यानंतर मनसे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन उभारलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित अत्याधुनिक हे कला दालन आहे। तर मुंबईतील उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होण्याआधीच सरनाईकांनी हे कला दालन उभारलंय। या कला दालनाचं उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। या अत्याधुनिक कला दालनाचं लोकार्पण करण्यापूर्वी हे कला दालन कसं निर्माण केलंय पाहूयात। तर प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन उभारलंय। या कला दालनाचं लोकार्पण उद्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, कला दालन उद्या लोकार्पण त्याचं करण्यात येणार आहे, कशा पद्धतीचं हे कला दालन असणार आहे? आपण पाहतो अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि जगातील उत्तम तंत्रज्ञान वापरून हे कला दालन जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे। मीरा रोड शहरामध्ये हे कला दालन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून हे साकारण्यात आलेलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन असल्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि या कला दालनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण संघर्षमय जीवनपट जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। सर्वसामान्य शिवसैनिकांना आता थेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्फत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधता येणार आहे, त्यांना प्रश्न देखील विचारता येणार आहे, त्यांचं मार्गदर्शन देखील घेता येणार आहे। असं अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भारदस्त असा करारी आवाज जो आहे तो देखील आता शिवसैनिकांच्या कानावरती पडणार आहे। असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे कला दालन जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि या कला दालनाचा जो लोकार्पण आहे तो उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे। आणि एकूण आपण पाहतोय की शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक अतूट असं नातं आहे। जेव्हा जेव्हा स्मृतिदिन असतो त्या वेळेला शिवसैनिक एक प्रेमाची आणि एक भावनिक साथ जी आहे ती बाळासाहेबांना घालत असतात की पुन्हा या बाळासाहेब पुन्हा या। आता पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांचा जो करारी आवाज आहे तो शिवसैनिकांच्या थेट कानावरती पडणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोरील म्हणजे जुना महापौर बंगला आहे तिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे निर्माणाधीन आहे। त्याचं अजून लोकार्पण जे आहे ते झालेलं नाहीये। मात्र तत्पूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्यांनी पुढे येऊन एक कला दालन जे आहे ते साकारलेलं आहे आणि त्या कला दालनाचं लोकार्पण जो आहे तो आता उद्या होणार आहे आणि त्याचं आज एकूण हे कला दालन कसं असणार आहे त्याचंच एकूण एक प्रेझेंटेशन जे आहे त्याच प्रसार माध्यमांसाठी त्यांनी दुपारी ठेवलेलं आहे मीरा रोड येथे। निश्चितच उदय, आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे कला दालन असणार आहे अशी माहिती उदयकडून मिळाली आहे। उदय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।